अकोला शहरातील संभाजी नवयुवक दुर्गा मंडळाने स्वयंस्फूर्तीने पर्यावरणाचा विचार करत गेल्या 3 वर्षापासून गाळाच्या मातीची प्रतिमा स्थापन केली आहे। गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मातीचे आणि शाडू मातीचे गणपती बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे। नवरात्रीत देवीच्या मोठमोठ्या प्रतिमा स्थापित केल्या जातात, परंतु नवरात्रीमध्ये मातीच्या आणि शाडू मातीच्या प्रतिमा बसवण्यासंदर्भात कुठलीच जनजागृती दिसून येत नाही। परंतु अकोल्यातील धर्मवीर राजे संभाजी नवयुवक दुर्गा मंडळ याला अपवाद आहे। हे मंडळ गेल्या 3 वर्षापासून गाळाच्या मातीची प्रतिमा स्थापन करत आहे, त्यामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही आणि 9 दिवस स्थापन केलेल्या मूर्तीची विटंबनाही होत नाही। आमचे मंडळाला 9 वर्ष झाले। धर्मवीर संभाजी नवदुर्गा उत्सव मंडळ, संभाजीनगर आदर्श कॉलनी, हिराबाई प्लॉट या तीन कॉलनी मिळून आम्ही हा उत्सव साजरा करतो। आणि आमचं विशेष म्हणजे मातीची मूर्ती दरवर्षी आम्ही मातीच्या मूर्तीची स्थापना करतो। आणि एक या म्हणजे हाच उद्देश आहे की म्हणजे मूर्तीची जी विटंबना आहे ते होऊ नये, हाच याच्या मागचा उद्देश आहे। आणि या पुढील आमचं नियोजन असंच चालू राहील। आणि नवदुर्गा उत्सव मंडळ अविरत दरवर्षी वेगवेगळ्या मूर्तीचे पुढील आमचं लक्ष हेच आहे, सरस्वतीची मूर्ती बसवण्याची आणि ते मातीची। आणि यामुळे पर्यावरण आणि म्हणजे भक्तिभावाने येथील महिला गरबा रास वगैरे इंटरेस्टेड, म्हणजे सर्व महिला गरबा रास करण्याकरता इंटरेस्टेड असतात। त्याचबरोबर हे मंडळ उत्तम नियोजन करत रास गरब्याचंही आयोजन करत असते। मातीची मूर्ती बसवायलाच पाहिजे, प्रत्येक मंडळांनी मातीची मूर्ती बसवायला पाहिजे। कारण यामुळे आपल्या पर्यावरणाला आपण सपोज आपल्याकडून काहीतरी नुकसान नाही, पण आपण त्याचं काहीतरी रक्षण करू शकतो पर्यावरणाशी। आणि शिवाय आपला धर्म, आपण हिंदू धर्म जपायला पाहतो आणि आपण आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या मूर्तीचा, आपल्या मातेचा आपण स्वतः म्हणजे विडंबना करतो। तर माझं तरी एवढं मत आहे की बाबा जेणेकरून तुम्ही लोकांनी सगळ्यांनी जर आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही मातीच्या मूर्त्या बनवू शकतो। पण होते काय माहिती आहे का, लोकांना आजकाल फिनिशिंग पाहिजे, तर फिनिशिंग मातीमध्ये येत नाही असं लोकांचं धारणा आहे। पण असं काही नाही आहे, मातीमध्ये फिनिशिंग येते। फक्त असं असते की मातीमध्ये तेवढी फिनिशिंग येत नाही जेवढी POP मध्ये येते। आज आम्ही कितीतरी वर्ष झाली, आमचा हा पिढीनपिढी चाललेला व्यवसाय आहे। आम्ही हा व्यवसाय कितीतरी पिढ्यापासून करत आलेलो आहोत। POP आता आलेला आहे 10-15 वर्षानंतर, त्याच्या आधी सगळे मातीच्या मूर्त्या बनवत होते। तर मातीच्या मूर्त्या तेव्हाही बनवत होत्या, आता पण बनवू शकतात, पण आजकाल लोकांना अट्रॅक्शन पाहिजे, त्यामुळे मातीवर कोणी लक्ष देत नाही। आणि माझं तरी मत आहे की सगळ्यांनी मातीच्या मूर्त्या बनवायला टाकल्या पाहिजेत आणि बनवायला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।